ठाकरेंच्या पक्ष आणि चिन्हाबाबत ठरवलंच तर भूषण गवई बाजार उठवते. कोर्टाने सिब्बलांना मार्ग दाखवलाय. 8 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या याचिकेच्या उल्लेखादरम्यान ही घटना घडली. कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि N.K. सिंह यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर केली. त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका जानेवारी 2026 मध्ये असल्याने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणी 12 नोव्हेंबरला निश्चित केली आणि म्हटलंय की आम्ही 12 नोव्हेंबरला हे प्रकरण घेऊ. आता अपात्रता याचिकेबाबत जे दुसऱ्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे त्याविषयी त्यांनी सिब्बल यांना CJI-कडे परवानगी घेण्याचा सल्ला दिलाय. भूषण गवई यांनी ठरवलं तर ते भाजपचा बाजार उठवू शकतात असं मी का म्हणते ते समजून घेऊयात. सुरुवातीलाच नारायण राणेंना दिलेला दणका, ईडीवर ओढलेले ताशेरे, प्रोटोकॉलमध्ये झालेली चूक, महाराष्ट्र सरकारवर केलेली टीका किंवा ठाकरे आणि पक्षचिन्हांबाबत केलेलं विधान हे फक्त कारणं नाहीयेत, तर न्यायाधीश म्हणून कामकाज पाहताना त्यांनी हाताळलेले मॅटर आणि त्यांचा इतिहास ही काही कारणं महत्त्वाची ठरतात. त्यावरती नजर टाकूयात. पहिला मुद्दा, सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्याआधीच भूषण गवईंच्या मातोश्रींनी सर्वात आधी भाजपला धक्का दिला. आगामी काळात निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी इच्छा कमलाताई गवई यांनी व्यक्त केली होती. निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात सध्या प्रलंबित असून देखील त्यापूर्वी कमलाताई गवई यांनी ही मागणी केली आहे. सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीवर बसल्यावर भूषण गवई यांना जो वाटेल तो योग्य निर्णय ते घेतील. बाबासाहेबांनी संविधानात लोकांना केंद्रबिंदू ठेवला. लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मलाही येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्या असं वाटतं. बॅलेट पेपर केव्हाही चांगले, यापूर्वी बॅलेट पेपरच चालायचे असं मत भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांनी व्यक्त केलंय. त्यामुळं कमलाताई यांच्या मताचं प्रतिबिंब खरोखरच भूषण गवई यांच्या निर्णयावर उमटू शकतं का असा प्रश्न आता विचारला जातोय. दुसरा मुद्दा, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पदग्रहणानंतर पहिलाच फैसला सुनावला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झटका बसला. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना भाजप सरकारच्या काळातील 1998 मधील एक निर्णय रद्द केला. यामध्ये पुण्यातील 30 एकर वनज जमीन एका खाजगी विकासकाला बिल्डरला हस्तांतरित करण्यात आली होती. कोर्टाने ही जमीन पुन्हा वनविभागाला परत करण्याची फैसला सुनावला. राजकारणी आणि नोकरशाही यांच्या मिलाफातून सत्तेचा गैरवापर करण्याचे हे क्लासिक उदाहरण असल्याचा शेरासुद्धा गवई यांनी मारला. या निर्णयामुळे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे भाजपलाच धक्का दिल्याचं बोललं जात आहे. तिसरा मुद्दा, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच मुंबईत आल्यावर त्यांनी सर्वात अगोदर दादर येथील चैतन्यभूमीत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेतलं. त्यांच्या या कृतीने जणू त्यांनी सर्व राज्यकर्त्यांना देशाचा कारभार केवळ आणि केवळ संविधानावरच चालतो असा संदेश दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या परसेप्शनचा जोरदार दणका भाजपला मिळाला होता. भाजप बहुमताच्या जोरावर संविधान बदलायला निघालंय असा प्रचार झाला होता. त्यामुळे सरन्यायाधीशांची ही कृती देखील त्यांच्या मनात असलेल्या बाबासाहेबांच्या संविधानाप्रती समर्पित भाव दर्शवणारी ठरते. चौथा मुद्दा, सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भूषण गवई फडणवीस सरकारवरती चांगलेच भडकले होते. महाराष्ट्राचा सुपुत्र सरन्यायाधीश झाल्यावर पहिल्यांदा राज्यात येत असताना त्याचा प्रोटोकॉल पाळला जात नाही, त्याच्या स्वागताला मुख्य सचिव, पोलीस आयुक्तांना वेळ द्यायला वेळ नाही असं म्हणत त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त करताच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गवई यांची जाहीर माफी देखील मागितली होती. गवई यांनी आपली नाराजी व्यक्त करत एक प्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच आपला दणका दिल्याचं म्हटलं जात होतं. पाचवा मुद्दा, भूषण गवई हे जरी सरन्यायाधीश असले तरी त्यांची पाळेमुळं हे मूळ काँग्रेसी आणि आंबेडकरी चळवळीशी जोडलेले आहेत. त्यामुळे भूषण गवई हे कधीही मॅनेज होणाऱ्यांमधील नाहीत हे नक्की. भूषण गवई यांच्या कुटुंबाचे राजकारणाशी प्रदीर्घ संबंध राहिलेत. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई बिहारचे राज्यपाल आणि प्रमुख दलित नेते होते. ते 40 वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाशी जोडलेले होते. ते काँग्रेसच्या पाठिंब्याने संसद सदस्य आणि विधिमंडळ सदस्य होते. रामकृष्ण गवई यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आंबेडकरवादी संघटनेची स्थापना केली. त्यांचे भाऊ डॉक्टर राजेंद्र गवई हे देखील काँग्रेस पक्षाचे एक मोठे नेते आहेत. सहावा मुद्दा म्हणजे आजवर भूषण गवई यांनी केंद्र सरकारचे अनेक निर्णय फिरवलेत. यामध्ये नोटाबंदीपासून ते कलम 370 पर्यंत अनेक निर्णयांचा समावेश आहे. ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आणि 35A द्वारे जम्मू काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्यास संसदेने मंजुरी दिली. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
त्यावेळी प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होती. त्यापैकी एक भूषण गवई होते. 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या योग्य प्रक्रियेचं पालन न करता मनमानी बुलडोझर कारवाईला अराजकता म्हटलं होतं. न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की केवळ आरोपी किंवा दोषी असल्याच्या आधारावर कोणाच्याही मालमत्तेवर बुलडोझर चालवणं योग्य नाही, ते घटनाविरोधी आहे. 2016 मध्ये जेव्हा केंद्र सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली, तेव्हा काही लोकांनी याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. या लोकांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी केली, ज्यामध्ये न्यायमूर्ती भूषण गवई यांचा समावेश होता. 7वा मुद्दा, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात वाद झाला तेव्हा राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आवाहन केलं होतं. उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला होता, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या खंडपीठातील सदस्यांपैकी न्यायमूर्ती भूषण गवई हे एक होते. त्यामुळे शिवसेनेची केस गवईंनी जवळून अनुभवली आहे आणि त्यामुळे याचा ॲडव्हान्टेज उद्धव ठाकरेंना नक्की मिळू शकतं, असं बोललं जातं. दुसरीकडे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जे केवळ बोलून दाखवलं ते गवई करून दाखवतील, अशी देखील अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. 8वा आणि शेवटचा मुद्दा, सध्या सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडत असलेले कपिल सिब्बल यांचे भूषण गवईंनी नुकतंच कौतुक केलं होतं. त्यांचा विषय असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या, परंतु त्यांचा निरोप समारंभ झाला नाही. यावर गवई यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनवर नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल आणि उपाध्यक्ष रचना श्रीवास्तव यांच्या उपस्थितीचं कौतुक केलं. कपिल सिब्बल आणि भूषण गवई हे दोन्ही एकमेकांना खूप चांगले परिचित आहेत आणि उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना कपिल सिब्बल अधिक आत्मविश्वासाने आपला किल्ला लढवू शकतात, हे यातून दिसतंय. दरम्यान अपात्रता याचिकेची सुनावणी वेगळ्या खंडपीठासमोर आहे आणि धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षसंबंधीतील सुनावणी वेगळ्या खंडपीठासमोर आहे. आता हे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्यासाठी जस्टिस सूर्यकांत यांनी CJI भूषण गवई यांच्यासोबत एकदा बोलून बघा, असा सल्ला सिब्बल यांना दिला आणि त्यामुळे भूषण गवई यांनी जर या प्रकरणामध्ये काही मध्यस्थी केली आणि हे प्रकरण जर लवकर आटोपत घेतलं तर भूषण गवई भाजपचा बाजार उठवू शकतात, असं म्हणायला जागा उरते. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता, कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आजचा चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.